नमस्कार शिक्षक मित्र हो. 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे. आपण पेपर नंबर 2 जो 6वी ते 8वीसाठी आहे 2023चे प्रश्न आपण सोडवित आहोत. येणाऱ्या परीक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीचेच नमुने असतात. पुढला 112 नंबरचा प्रश्न आहे. आकृतीमध्ये MN वर्तुळाचा व्यास आहे व रेषा AM ही स्पर्शिका आहे. या ठिकाणी जर AN बरोबर 25 दिलेला आहे, AD बरोबर 9 सेमी दिलेला आहे, तर या ठिकाणी या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. या ठिकाणी संपूर्ण AN 25 दिलेला आहे आणि AD या ठिकाणी 9 दिलेला आहे. स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार स्पर्शिका खंडाचा वर्ग AD AM वर्ग बरोबर AD गुणिले AM वर्ग स्पर्शिका खंडाचा वर्ग बरोबर EDची लांबी गुणिले ANची लांबी म्हणजे AM वर्ग बरोबर 25 गुणिले 9 25 90 250 AM बरोबर 250 म्हणजे या ठिकाणी AMचं वर्गमूळ AM आणि 225चं वर्गमूळ 15. त्रिज्या विचारले 10 सेमी 16 सेमी 34 आणि 15 सेमी. स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार आत्ताच पहिला आपण AM वर्ग बरोबर AD गुणिले AN 25 गुणिले 9 250 AM बरोबर 15. आता त्रिकोण AMN या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं त्रिकूट वापरला. आपण संपूर्ण कर्ण 25 आहे, MN 15 आहे, AM 15 आहे. मग पायथागोरसचं प्रमेय वापरलं किंवा त्रिकूट वापरलं. 25च्या कर्णाच्या वर्गातनं 15चा वर्ग वजा केला. 25चा वर्ग 625, 15चा वर्ग 225, 625 मधून 225 गेले, उरले 400. 400चं वर्गमूळ 20. हा MN व्यास आहे, म्हणजे MN जी बाजू आहे ती व्यास आहे 20 आलेली आहे आणि त्याची त्रिज्या PM किंवा PN 10 सेमी आणि अचूक पर्याय या ठिकाणी 10 सेमी आहे. ओके. इथं त्रिकोण AMमध्ये पायथागोरसचं त्रिकूट बेसिक पायथागोरसचं त्रिकूट आहे 3 4 5. 5 म्हणजे 25 आहे आणि 3 म्हणजे 15 आहे. ओके. आपण बघितलं आता काटकोन करणारी एक बाजू 15 आहे, कर्ण 25 आहे. 3 4 5 पायथागोरसचं बेसिक त्रिकूट आहे. 3ची 5 पट 15, 5ची 5 पट 25, 4ची 5 पट 20 म्हणून 20 MN आणि म्हणून NP किंवा PM त्रिज्या 10 सेमी. ओके. अशा पद्धतीने एका तुकडीतील 36 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. वर्गशिक्षक मिळवल्यास त्या गटाचे सरासरी वय 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती वर्ष असेल? हे पर्याय आहेत. विद्यार्थी आहे 36, सरासरी 14 आहे. 36 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. म्हणजे 36 विद्यार्थी सरासरी वय 14, वर्ग शिक्षक 1 मिळवला, त्यामुळं 14 अधिक 1 सरासरी 15 वाढली. दिले गटाची सरासरी 1 वाढते म्हणजे 14 ने 15. आणि इथं काय झालं? इथं झालं सरासरी 1 वाढते म्हणजे हे शिक्षकासाठी 1 आहे, 14 ने 15 झालं. पण इथं सरासरी 14 आहे, इथं 36 विद्यार्थ्यांची 36 झाली आणि ही वाढलेली 15. 36 आणि 15 51. अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 4, 51 वर्षे. आता हे असं काढायचं असेल, या ठिकाणी 36 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 14, एकूण वय 14 गुणले 36 504 झालं. अधिक 1 शिक्षकाचं या ठिकाणी वय मिळवलं, त्यामध्ये 36 आणि शिक्षक 1 37 झाले. सरासरी होते 15, 1 न वाढते 14चा 15. 15 गुणले 36 555. 555 504 पलीड गेले. 555 वजा 504 51. 1 बरोबर 51 म्हणजे शिक्षकाचं वय 51. अशा पद्धतीनं 114 नंबरचा प्रश्न आहे. जर वस्तूची विक्रीची किंमत दुप्पट केली, नफा 3 पट झाल्यास शेकडा नफा किती होईल? हे पर्याय आहेत 75, 150, 100 आणि 60. या ठिकाणी खरेदी विक्री नफा, खरेदी आपण 100 मानली, विक्री 100 मानली, तर नफा विक्री वजा खरेदी, त्यामुळे 100 वजा 100. आता या ठिकाणी विक्रीची किंमत दुप्पट केली, खरेदी तशीच ठेवलेली आहे. विक्रीची किंमत दुप्पट केली म्हणजे 100 दुप्पट 2x. आता नफा काय होईल? इथं विक्री वजा खरेदी 100 वजा 100, इथं 2x वजा 100, 2x वजा 100.
मग या ठिकाणी विक्रीची किंमत दुप्पट केली तर नफा तीनपट झाल्यास शेकडा नफा किती आहे? म्हणजे या ठिकाणी प्रश्नावरून 2x वजा 100 हा नफा. विक्रीची किंमत दुप्पट केली तर हा जो नफा आहे तिप्पट होतो या, म्हणजे 2x वजा 100 बरोबर 3 कंसात x वजा 100. हे सोडवायचं, प्रश्नामध्ये आहेच. विक्रीची किंमत दुप्पट केल्यास नफा तीनपट झाल्यास शेकडा नफा किती? हे सोडवल्यानंतर 2x वजा 100 3 नात गुणायचे, 3x वजा 100 त्रिक 300. या ठिकाणी वजा 300 मागं आले, 2x पलीकडे गेले, 3x मधून 2x गेला, x उरला आणि 300तनं 100 गेले 200, x बरोबर 200. आता इथं 100 खरेदी आहे, एक्सची किंमत 200, 200 x वजा 100, 200तनं 100 गेले 100. त्यामुळे या ठिकाणी शेकडा नफा किती होईल? 100%. अचूक पर्याय नंबर 3. सायलीला फेब्रुवारी 2014ची मजुरी 18,200 रुपये मिळाली. तिला आणखी 14,950 रुपये मिळण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल? या ठिकाणी 19, 18, 23, 26 पर्याय आहेत. 28 दिवसांची मजुरी 18,200 आहे, तर 14,950 रुपये मजुरी होण्यासाठी 1 दिवस लागतील असे मानू. 1 दिवसाची मजुरी आहे असं समजू. तिरकस गुणाकार केला, 28 गुणिले 14,950 आणि एक्सला गुणिले 18,200 पलीकडे जाऊन भागिले घेतलेले आहेत. या ठिकाणी ह्या शून्याला शून्य गेले, 14 दुनी 28, 14 एके 14 उरले 4, 14 चुकून 42 हे 0. या ठिकाणी ह्या 2 130ला 65, 13 13 5 65, 13 एके 13 उरला 1, 13 एके 13 उरले 6, 13 19, 13 5 65 आणि 5 115ला 5 दुनी 10 आणि 5 त्रिक 15, 23. एक्सची किंमत 23 आली. या ठिकाणी किती दिवस काम करावं लागेल? 23 दिवस. म्हणजे फेब्रुवारी महिन्याची म्हणजे 28 दिवसाची. ओके, 28 दिवसाची का? फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस आहेत. मजुरी 18,200 रुपये. 28 दिवसाला 18,200 म्हणजे 18,200 रुपये मिळण्यासाठी 28 दिवस लागतात. तर 14,950 रुपये मिळण्यासाठी 23 दिवस लागतील. 23 दिवस काम करावं लागेल. अचूक पर्याय नंबर 3. धातूच्या भरीव लंबचित्तीचा पाया काटकोन त्रिकोण असून त्याचा कर्ण 61 सेमी व एक बाजू 11 सेमी आहे. 45 सेमी उंची असणाऱ्या लंबचित्तीला वितळवून 10 सेमी व्यास व 21 सेमी उंची असणाऱ्या किती वृत्तचित्ती तयार होतील? या ठिकाणी ही जी लंबवृत्तचित्ती आहे तिचा कर्ण आहे 61, पाया काटकोन त्रिकोण आहे, त्याचा कर्ण 61 सेमी आहे आणि एक बाजू 11 आहे. ही लंबचित्ती आहे, तिला वितळवायचं आहे आणि तयार करायचे आहेत वृत्तचित्ते तयार करायचे आहेत. वृत्तचित्ती या ठिकाणी 45 सेमी उंची असणारी लंबचित्तीला वितळवून 10 सेमी व्यास व 21 सेमी उंची असणाऱ्या किती वृत्तचित्ते होतील? याच्या घनफळाला एका वृत्तचित्तीच्या घनफळानं भागायचं म्हणजे संख्या मिळणार. लंबचित्तीचे घनफळ या ठिकाणी तळाचे क्षेत्रफळ, आता काटकोन त्रिकोण आहे, याची उंची 45 आहे, क्षेत्रफळ गुणले उंची, तळाचे क्षेत्रफळ गुणले उंची, तर काटकोन त्रिकोण आकृती आहे. या ठिकाणी कर्ण 61 आहे, काटकोन कर्ण एक बाजू 11 आहे, पायथागोरसचे त्रिकोण आहे 11 60 61, म्हणजे या ठिकाणी ही बाजू आहे ती 60 आहे आणि याचं क्षेत्रफळ 1/2 पाय गुणले उंची, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आणि घनफळ म्हणजे क्षेत्रफळाला उंचीनं गुणलं की घनफळ मिळते. म्हणजे 1/2 60 गुणिले 11 काटकोन करणाऱ्या बाजू गुणिले 45. छेदस्थानी पायर वर्ग एच, वृत्तचित्तीचं घनफळ पायर वर्ग एच, पायची किंमत 22/7 गुणिले आर वर्ग, 5 गुणिले 5, त्रिज्या 10 सेमी व्यास आहे म्हणून त्रिज्या 5, 5 गुणिले 5 गुणिले 21. इथं काय केलेलं आहे? ह्या 2 ह्या 60ला भागलेलं आहे, 30 आलेलं आहे. ओके, त्यानंतर या 7 7 एके 7, 7 त्रिके 21. ओके, या 5 5 एके 5, 5 9 45.
या 5नं 5 एके 5, 5 सक्क 30, 11 एके 11, 11 दुनी 22 आणि 2 6 लाभेत्रिक 6 आणि 3 एके 3 म्हणजे 9 मिळालं. 9 उत्तर आलं. किती तयार होतील? 9. अचूक पर्याय नंबर 2. सोडवा तुम्ही व्यवस्थित. या ठिकाणी संक्षिप्त द्या व्यवस्थित. मी या ठिकाणी करताना 2 60ला भागले 30 आलेलं आहे. हे 11 तसे ठेवले. एका 5 भागले 5 9 45 आलेलं आहे. ओके. त्यानंतर खाली 22 कसं? हे 22 आहे. या 7 21ला एक 5 उरले आणि 7 21 म्हणजे 30 11 9 वर 22 5 3 11 11 एके 11 दुनी 22. या ठिकाणी 3 एके 3 3 त्रिक 9 आणि 5 दोन्ही 10 10 30ला 10 त्रिक 30 आणि म्हणून 3 त्रिक 9. ओके. अशा पद्धतीनं पुढं 6x वर्ग वजा xy, 6x वर्ग वजा xy 2x y वजा y वर्ग बरोबर 6 तर xyची किंमत xyची किंमत काढायची. पहा गुणोत्तर आहे. 6x वर्ग वजा xy भागिले 2x वजा y वर्ग बरोबर 6 म्हणजे 6 भागिले 1 तिरकस गुणाकार केला. या ठिकाणी 6x वर्ग वजा xyला 1 गुणलं तेच आलं. या 6 2x y वजा y वर्गला गुणलेलं आहे. 6 दुनी 12xy वजा 6y वर्ग. पूर्ण उजवीकडली बाजू मागे घेतल्या. 6x वर्ग वजा xy 12xy मागाले वजा 12xy वजा 6y वर्ग मागाले अधिक 6y वर्ग बरोबर 0. 6x वर्ग हे अधिक 6y वर्ग तसंच वजा 12xy वजा 1xy वजा 13xy. 6x वर्ग वजा 13xy अधिक 6 वर्ग 6y वर्ग. ही वर्गीय राशी वर्गसमीकरण आहे. सोडवताना x वर्गाचा 6 गुण 6 y वर्गाचा 6 6 36 36चं 2 अवयव पडायचं. बेरीज 13 आली पाहिजे. गुणाकार 36 आला पाहिजे. 9 चौक 36 9 4 13 आणि 9 चौक 36 अशा पद्धतीनं इथं केलेलं आहे. 6 36 9 चौक 36 म्हणजे वजा 13 xyसाठी हे सगळं वापरायचे. xyचे एकदा वजा 9 xy वजा 4 xy अधिक 6y वर्ग आणि अधिक 6x वर्ग. ही पद्धत तशीच आहेत. पहिल्या दोघातून सामायिक निघतोय 3x 3x कंसात इथं 2x वजा 3y पुढं 2x वजा 3y हाच कंस पुढं राहतो. मग वजा 4xy मधून आत गेला 2x बाहेर वजा 2y राहिले. वजा 2yनं वजा 3 आलं गुणले का अधिक 6y वर घेतोयच. 2 समान कंसाबद्दल एक कंस 2x वजा 3y आणि बाहेरचं 3x वजा 2y 3x वजा 2y बरोबर 0. एकदा 2x वजा 3y बरोबर 0 दाखवायचं. वजा 3y पलीकडे गेले अधिक 3y 2x बरोबर 3y x भागिले y 3 मागा x भागिले y हा 2 पलीकडे गेला. हा y माग घेतला पलीकडे 3 राहिला 2 पलीकडे गेला 3/2 आणि दुसरा कंस एकदा 0 बरोबर दाखवायचा. 3x वजा 2y बरोबर 0 वजा 2y पलीकडे गेले 2y x भागिले y 2 माग आले 3 पलीकडे गेले y माग आले x भागिले y बरोबर 2/3 3/2 आणि 2/3 2 उत्तर आहेत. पण आपला पर्याय या ठिकाणी 3/2 याच्यामध्ये आहे तो स्वीकारायचा. 3/2 म्हणजे 3/2 पहिला. ओके. हा गव्हाच्या उत्पादनाचा आलेख आहे. एक अक्षावर वर्ष आहे 2012 2013 2014 आणि 2015. रेखांकित केलेला जो भाग आहे प्रमाणामध्ये भात आहे आणि रेखांब भाग आहे तो गहू आहे. वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 क्विंटल आहे. वाय अक्षावर क्विंटल आहेत 10 20 30 40 50 60 70 80 90 100. 2012 साली या ठिकाणी भाताचं जे रेखांकित केलेलं भाताचं उत्पादन आहे 35%. 2013 साली भाताचं उत्पन्न आहे पहा वाय अक्षावर 40% 40 आहे. 2014 साली ते 30% आहे आणि 2015 साली या ठिकाणी ते 45% आहे. ओके 45 आहे. प्रश्न आहे कोणत्या वर्षी भाताच्या उत्पादनाचे शेकडा प्रमाण सर्वात जास्त आहे. आत्ताच आपण पाहिलं 2012 साली 35 आहे. एकूण किती आहे हे 65.
65 पैकी या ठिकाणी 35 आहे. 65 पैकी 35. 2013ला 70 पैकी 40 आहे. हे 40 आहे पण पूर्ण 70 आहे. 70 पैकी या ठिकाणी 40 आहे. 2013ला हे 40 आहे. एकूण 70 आहे. 70 पैकी 40. 2014ला 65ला 30 आहे गव्हाचं उत्पादन. पहा हे संपूर्ण 65 आहे. 2014ला 65 आहे. 17 आणि 65च्या मध्ये आणि 65 पैकी 30 आहे. 65 पैकी 30 आणि 2015ला हे 45 आहे. पहा एकूण किती आहे? 85. 85ला 45 आहे. 85ला 45. इथं पहा हे 65 पैकी 35 आहे आणि 65 पैकी 30 आहे. मग आता लहान कोण आहे? 65 पैकी 30 यामधून कमी झाला म्हणजे तिघांचा विचार आपण करायचा. पुन्हा एकदा बघा या ठिकाणी 2014ला 65ला 30 आहे. 12ला 65ला 35 आहे. 65ला 30 हे कमीच आहे आणि सर्वात जास्त काढायचे सर्वात कमी हे कमीच झालं. त्यामुळं 65 पैकी 30, 70 पैकी 40 आणि 85 पैकी 45 यापैकी सर्वात जास्त काढण्यासाठी संक्षिप्त दिलाय. पहा 5 65 ते 35, 13 5 65, 703 इथं 0 गेले, 407 इथं 5 9 45, 17 5 85, 917 मग 713, 407, 917 तुलना करण्यासाठी 100 गुणले प्रत्येक अंशाला. 700, 400, 900 मग 700 भागिले 13 इथं 53 भागाकार येतोय. इथं 400 भागिले 7, 7 5 35, 57 येतोय. पुढं दशांश चिन्हाचा विचार केला नाही, पूर्णांकात घेऊनच उत्तर काढायचं. आणि 900ला 17 भागलं, 17 5 85 उरले 5, 17 त्रिक 51 पुढे जाते, 17 2 34 2, 52 57 53 सर्वात मोठं 57 57 57 57 2013 म्हणजे 2013ला सर्वाधिक भाताचं उत्पादन आहे. गव्हाचे सरासरी उत्पादन किती क्विंटल झाले? 119वा प्रश्न. आता गव्हाचे सरासरी उत्पादन काढण्यासाठी 4 वर्षाच्या गव्हाच्या उत्पादनाची बेरीज करायची. या ठिकाणी आपण आलेखामध्ये पाहिलं 2012 साली 30 आहे, 10 20 हा अर्धा आणि अर्धा 10 5 आणि 5 10 30. 2013 साली पण 10 20 30 आहे. 2014 साली या ठिकाणी 14 साली 10 20 30 35 आहे. आणि इथं 2015 साली या ठिकाणी गव्हाचं उत्पादन आहे ते 10 20 30 वरचा 5 आणि खालचा 5 40 आहे. ओके, म्हणून या ठिकाणी सरासरी उत्पादन गव्हाचं सरासरी उत्पादन करण्यासाठी चौघाची बेरीज 30 अधिक 30 अधिक 35 अधिक 40 बेरीज 135 आली. 135 भागिले 4, 4 त्रिकोण 12 उरला 1, 15 आहे, 4 त्रिकोण 12 उरले 3, 3 वर 0, 4 7 28, 30 मधून 28 गेले उरले 2, 20 झाली तर 25, 33.75, 135 भागिले 4 33.75. अचूक पर्याय नंबर 3 गव्हाचं सरासरी उत्पादन 33.75. शेवटचा प्रश्न आहे यातला. गव्हाचे शेकडा उत्पादन किती आहे? गव्हाचं शेकडा उत्पादन करण्यासाठी सर्वांची करायची बेरीज. या ठिकाणी हे किती आहे? 65, हे आहे 70, 65 अधिक 70 अधिक या ठिकाणी 65 अधिक या ठिकाणी 85. 65 70 65 85 65 65 130 130 नंतर 200 200 आणि 85 285. 285ला गहू 135 आपण आता बेरीज केल्या. इथं 30 30 60 आणि 35 40 135 म्हणजे 285 गहू आणि या ठिकाणी भात मिळून 285 आहे. त्यामध्ये 135 काय आहे? गहू आहे. 285ला 135 तर 100ला किती? ओके, 5 न 5 5 25 उरले 3 5 7 35 इथं 27 5 35 असे 3 9 27
इथे 19 त्रिक 57, 100 गुणिले 900 भागिले 19. 19 या ठिकाणी चौक 76, 76 आणि 14, 76 आणि 14 90, त्याच्यावर शून्य घेतले. 140 झाले. 19 सत्ते 33 असे. 140मध्ये 133 गेले 7. 19 त्रिक 57, 19 त्रिक 57, 13 उरले 30 झाले. 19 सत्ते 33 असे, म्हणजे 6 येणार आहे, पण एक दशांश चिन्ह 6पेक्षा 5पेक्षा जास्त पाठीमागची संख्या येते, पुढची संख्या, म्हणून 36चं 36 करायचं. 47.37 अचूक पर्याय नंबर 1. 900 भागिले 19 तुम्ही करून पहा. 3 दशांश स्थापन उत्तर काढा. 37.36चं पुढचा तिसरा अंक 5 किंवा 5पेक्षा मोठा येतो आहे, म्हणून 47.37% अचूक पर्याय नंबर 1. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ सर्व शिक्षकांच्यापर्यंत शेअर करा. स्वतः तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ लाईक करा. भोसले सर जाकले अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या. आपण 2023, 2024, 2025 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका 90 प्रश्न अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून घेतलेले आहेत. या 90 प्रश्नांचा तुम्हास नक्कीच उद्याच्या 28 जूनच्या परीक्षेमध्ये लाभ होणार आहे, यात शंका नाही. पुन्हा व्हिडिओ पहा, या नमुन्याची उदाहरणं पुन्हा आणि सोडवा. धन्यवाद.